सारंग, अरे हा नगरकर घराण्याच्या इज्जतीचा प्रश्न आहे. नुसतं शहरातच नाही तर महाराष्ट्रात ओळख आहे या नावाची. पार ते यांच्यापर्यंत मंत्र्यांपर्यंत ओळख आहे तुझ्या वडिलांची. त्यात आता बाजार समितीची निवडणूक आली आहे 2 महिन्यात. अरे त्या दादांनी ही निवडणूक फार प्रतिष्ठेची केली आहे. तुझा हा एक निर्णय सगळं संपवून टाकेल. थुंकणाऱ्यांना काय रे चान्सच पाहिजे असतो. घर तुटेल, इज्जत जाईल. ऐक माझं, चल घरी. काका, सगळ्यांचा किती विचार करता तुम्ही? घरादाराची इज्जतीची किती काळजी आहे तुम्हाला. पण मग तुम्हाला माझी काळजी नाहीये का? हो काका, तुम्ही माझा का विचार नाही करत? ही देवी आई समोर मुक्ताच्या कपाळावर कुंकू लावले. स्वतःची आणि आईची अशी फसवणूक करू शकत नाही. आज तुझ्यामुळे मुक्ताची खूप आठवण येते मला. मी मुक्ताचा स्वीकार केला असता तर तुला या घरची सून होण्याची संधीच मिळाली नसती. झालं, दाखवलेच ना रंग, आलंच ना मनातलं बाहेर. तुझ्यामुळे चाललंय ते. तुला या घरची सून करून घेण्याचा हट्ट माझाच होता. वरनं इतकी गोड आणि निरागस दिसणारी तू आतून अशी असशील असं नव्हतं वाटलं मला. मी अजून संपूर्ण कळायची बाकी आहे. जो मला छिडकारतो ना, मी त्याला पाय धरायला लावते. आताच पहा ना, तुम्ही मला हार घालायला नकार देत होतात, पण शेवटी काय झालं? मी तुम्हाला तो हार माझ्या गळ्यात घालायला लावलाच. हार तर मी मिळवलाच. सासूबाई, हार मिळवलास ग तू, पण सारंगला कसं काय मिळवशील? मला जे हवं असतं ना ते मी काहीही करून मिळवते. सारंगलाही मिळवे. माझी जिद्द, माझ्या हट्टीपणाचा अनुभव तुम्ही पदोपदी घेत राहाल. आणि सारंगच काय, या घरातली प्रत्येक गोष्ट काही दिवसात माझ्या ताब्यात असेल. आणि हा, मला अडवायचा प्रयत्न करायचा नाही, कारण मला अडवणाऱ्याचे हाल मी चंद्र आजी सारखे करेन. म्हणजे घर आहे पण नाती नाही. श्वास आहे पण जिवंत आहे की नाही माहीतच नाही. त्यामुळे माझ्याशी अदबीने वागायची सवय लावून घ्या सासूबाई. मी तुझ्याशी खूप वाईट वागतोय सारंग. सॉरी. भाऊ म्हणून मला तू खूप आवडायचास. कायम लक्षात राहशील. पण मला दादांचा शब्द पाळावाच लागेल. ए भैरू, तुझ्या माणसांना बोलव, याला लांब नाही आधी आणि घर जाळून टाक. युवराज, मी काय वागतोय मला खरंच कळत नाहीये. मला खरंच माफ करा. मला असं वाटतं मी इथून गेलेलंच बरं. हो हो शेठ, हो. काय चाललंय? अहो एकदा काय ते नक्की सांगा. एकदा सांगते सारंगला हात लावायचा नाही. एकदा सांगते अहो यातच सगळं हे चाललंय. एवढ्यात लांका जळून खाक झाली असती. त्याचं क्लिअर होत नाहीये, पण माझं क्लिअर आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत मुक्ताच्या कुटुंबासोबत उभा राहणार आहे. मग जगलो काय किंवा मेलो काय. सारंग, हे बघ, मी धर्मसंकटात अडकलोय. तुझ्या पाया पडतो, या घरापासून लांब राहा. माझं जर डोकं सटकलं ना, मी काहीही करू शकतो.
ओ युवराज भाऊ, तुम्हाला जे पण काय करायचं आहे ना ते स्वतः करा. हा. आणि हे घर जाळून टाकायचं असेल तर स्वतःच्या हाताने जाळून टाका. मग ओ शेठ, अहो तुम्ही एवढं बुचकळ्यात टाकले, 3दा मेंदूला अटॅक येऊन गेला. हा. हॅलो. सारंग, परत ये बाळा घरी, परत ये. काय झालंय? एकटी पडले रे मी. या तिड्यातनं तू सोडवू शकतोस मला. काय झालंय? काही नाही, तू तू परत ये. मी नक्की परत येईन, पण फक्त मी एकटा येणार नाही. सारंग, खूप एकटी पडले रे मी. सतत अपमान होतोय. अशी मला किंमत नव्हतीच. इज्जतही नाही राहिली. या घरात न मला किंमत आहे ना माझ्या शब्दाला. तू तरी नको रे बाळा असं करू. हे आई, आई तू जीव आहेस ग माझा. तू सांग ना काय झालंय? आर्या, घरच्या नवीन सुनेला घालायचा पारंपरिक हार आत्ताच्या आत्ता मला हवाय. शट अप. पुरे झाला शहाणपणा. कसं बोलतेस तू माझ्याशी? कारण तुम्हाला याच भाषेत समजणार आहे ना. ती सांगते ना, हार घाला गळ्यात तिच्या, घाला ना आणि विषय संपवा. मी अजून संपूर्ण कळायची बाकी आहे. जो मला झिडकारतो ना, मी त्याला पाय धरायला लावते. सारंग, तुझी आई तुला सांगते, माझ्या सुनेला मुक्ताला घेतल्याशिवाय या घरात परत यायचं नाही. मुक्ताच या घरची सून होईल. आई तू माझी हिंमत दुपटीनं वाढवलीस. आता मी मुक्ताला घेऊनच परत येईन. आणि सारंग, मी तुझ्याशी बोलले, कुणाला सांगू नको. नाही तर तुला मुक्तासह माझ्यासाठी पण भांडायला लागेल. हे फक्त एक आईच समजून घेऊ शकते. आई तुझे आशीर्वाद आहेतच. आता सगळं ठीक होईल. सारंग, अरे कोणाचा फोन होता? ते मी सांगू शकत नाही, पण आईची शपथ घेऊन सांगतो, आता मी मुक्ताला माझ्या सोबत घेऊनच जाणार. बघतो मला कोण कसं अडवतं ते. ए भैरो, तुझ्या माणसांना आत्ताच्या आत्ता इथं बोलव. ज्यांच्यामुळे आमच्या आयुष्यात आग लागली ना, त्यांना इथंच पेटवून टाकू आपण. लाव फोन आणि बोलव.